आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आधी त्यांच्याकडून वचन घे, रामाची शपथ घ्यायला सांग, मग मनातली गोष्ट सांग. जोपर्यंत रामाची शपथ घेत नाहीत तोपर्यंत आपलं मागणं अजिबात सांगू नकोस. विसरू नकोस, नीट लक्षात ठेव. राम वनात जाण्यास अगदी तयार आहे. बरोबर सीता आणि लक्ष्मणी जातात. खरंच हा रस्त्यातला दगड आपोआपच दूर झाला. हा लक्ष्मणच खूप उपद्रवी होता. हे बघ, हे बघ, मी सगळी तयारी केली आहे. हे काय? ही मुनी वस्त्रे आहेत. बिचारे कुठे शोधत फिरतील. मी सगळी गोळा केली आहेत. हे तर तू खूपच चांगलं केलंस मंथरा. महाराज, मला शिक्षा द्यायला आलात. मला शिक्षा द्या, शिक्षा द्या. 14 वर्षापासून मी वाट पाहते आहे की मला शिक्षा द्या. पाहिलंस ना, महाराणी कैकेचा संदेश असतानाही दासीला महाराजांना भेटू दिलं नाही. अजून राम गादीवर बसलाही नाही आणि ही अवस्था आहे. मी पण बघतेच आता कसा बसतो तो राज्य सिंहासनावर. हेच तर पाहायचंय की हा भडका महाराजांच्या गोड गोड बोलांनी शांत तर होणार नाही ना. सावधान राणी, आज पतीच्या गोड गोड बोलांना फसलीस तर जन्मभर आपल्या कर्माला रडशील. अगं त्याने येऊ दे तर खरं. आधी मी त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करून घे. उतावळेपणात बाजी हातातून निघून जाईल. उतावळेपणा कसला मंथरा? एवढा वेळ आहेच कुठे? तरी निशाणा साधून बाण मारला पाहिजे. मग आता तूच सांग, मी काय करू? या वेळेला तर साऱ्या अयोध्येत तू सोडून माझे आणखी कुणी नाहीये. तू मला जो मार्ग दाखवशील ना मंथरा, मी त्याच मार्गावरून चालेन. मार्ग तर एकच आहे, त्रिया चरित्र. त्रिया चरित्र दाखवायचं असेल तर पूर्णपणे दाखव. सगळ्यात आधी तू हा आपला सारा साशृंगार उतरवून फेकून दे. काढून टाकले सगळे दागिने. निघून जा सरळ कोप भवनात आणि पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी जमिनीवर तडफडत राहा. रडून रडून डोळे सुजावून घे. मग ते खोटे खोटे अश्रू असले तरी चालतील. मग त्याने काय होईल? तुझी ही अवस्था पाहून महाराज हवालदिल होतील. मग ते तुझी मनधरणी करतील, तुझ्या पाया पडतील. राणी, तुझी ही दशा का झाली? ही अवस्था का झाली राणी? अगं, माझ्या प्राणाहून प्रिय, माझ्याशी बोल तरी. पण सावधान, बोलू नकोस. फक्त अश्रू ढाळत राहा. लांब 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 हुंदके देत राहा. परंतु प्राणनाथांना कोणत्याही गोष्टीचं उत्तर देऊ नकोस. मग मी ते दोन्हीवर कधी मागणार? अगं सांगते ना, सांगते ना, सांगते. आधी त्यांच्याकडून वचन घे, रामाची शपथ घ्यायला सांग, मग मनातली गोष्ट सांग. जोपर्यंत रामाची शपथ घेत नाहीत तोपर्यंत आपलं मागणं अजिबात सांगू नकोस. विसरू नकोस, नीट लक्षात ठेव. मी सगळी माहिती काढली आहे.
राम वनात जाण्यास अगदी तयार आहे. बरोबर सीता आणि लक्ष्मणी जातात. खरंच हा रस्त्यातला दगड आपोआपच दूर झाला. हा लक्ष्मणच खूप उपद्रवी होता. हा. हे बघ, हे बघ, मी सगळी तयारी केली आहे. हे काय? ही मुनी वस्त्रे आहेत. बिचारे कुठे शोधत फिरतील. मी सगळी गोळा केली आहेत. हे तर तू खूपच चांगलं केलंस मंथरा. आली. ओ, गुरु माता आल्या आहेत. धन्य भाग्य आमचं. राणी कैकेयी, हा काय अनर्थ करते आहेस? सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यातून एकच स्वर उठत आहे की रामाशिवाय अयोध्या अयोध्या राहणार नाही. विधवेसारखी अभाग्यासारखी होऊन जाईल. मग मग कोणत्या अयोध्या नगरीवर भरताकडून राज्य करवशील? आणि काय भरत या अशा कुटील नीतीवर प्रसन्न होईल? का नाही होणार? तोच तर राज्य करण्यासाठी योग्य आहे गुरुमाता. ज्या फांदीवर बसली आहेस तिच्यावरच क्रूर आघात केलास तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही हाती लागणार नाही. माझ्या हाती काय लागणार आणि माझ्या हातून काय निसटणार याचा विचार जर तुम्ही नाही केला तर उत्तम होईल. अन्यथा मला शिष्टाचाराचा उंबरठा ओलांडावा लागेल. अत्याचाराची सीमा ओलांडून जाणारी तू नारी, तू काय शिष्टाचार करणार? लक्षात ठेव राणी कैकेयी, जगात जेव्हा जेव्हा लोक सावत्राईच्या क्रूरतेचे उदाहरण देतील तेव्हा तुझेच नाव घेतील. कोणी आई वडील आपल्या मुलीचे नाव कैकेयी कधीही ठेवणार नाहीत. तुम्ही अगदी बरोबर बोललात गुरुमाता. दुसरे कुणीही हे नाव ठेवू शकत नाही. कैकेयी एकच झाली आहे. कैकेयी एकच राहील. महाराजांचा विजय असो. राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून, महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत. दोघे भाऊ कुलवधू सीतेसोबत द्वारावर उभे आहेत. आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. काय आज्ञा आहे? सुमंत्र, त्यांना लगेच घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. पिताश्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्यावी. काय? लक्ष्मण, सीता? नाही नाही नाही. मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री. आम्हाला जायची परवानगी द्यावी. मी 14 वर्ष वनात राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या चरणावर मस्तक ठेवायला इथे येईन. नाही नाही राम, तू वनात नको जाऊस. कैकेयीला दिलेल्या वचनांशी मी बांधलेलो आहे. तू नाही. तू वीर आहेस. मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस? पिताश्री, मला माहीत होतं की तुम्ही हेच म्हणाल. मी तर तुमची महानता जाणतो. तुम्ही तुमचं यश, तुमची कीर्ती, संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकर्मांचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये. ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही हेच कर्तव्य आहे की तो आपल्या पित्याच्या महानतेला डाग लागू देणार नाही. जरी मला पितृआज्ञा उल्लंघनाचं पापही लागलं तरी मी ते कार्य अजिबात करणार नाही ज्यानं तुमच्या विमल कीर्तीला धक्का लागेल. तुला आपल्या पित्याला सत्यवादी करायचे आहे. त्यासाठी तू सगळं सहन करशील. परंतु मी राजमहालात राहणार आणि तू वनाचे दुःख भोगणार. नाही वत्सा, नाही. मीही तुझ्या बरोबर वनात येणार. पिताश्री, आपणच म्हणाला होतात की राजा हा प्रजेची ठेव असतो. त्यामुळे पुत्र मोहात आपल्या प्रजेला असहाय्य सोडून तुम्ही कसे जाऊ शकाल? आपण माझ्या दुःखाची काळजी नका करू.
सुख आणि दुःख केवळ मनाच्या स्थितीची नावं आहेत. मी तर माझ्या मनाला वनातील गोष्टींकडे आकर्षित केलंही आहे. शास्त्रानं पित्याला देवांचाही देव मानला आहे. आपल्याला देव मानून मी माझ्या वनगमनाला तुमची पूजाच समजतो. मला वनगमनाची आज्ञा द्यावी, ज्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार केलात. हो, ही विधीची कशी घोर विटंबना आहे. कोणत्या धर्मसंकटात अडकले दशरथाचे प्राण. मी जगूही नाही शकत आणि मरूही नाही शकत. ठीक आहे, तशी विधात्याची इच्छा. सुमंत्र, महाराज, आमची आज्ञा आहे. चतुरांगणी सेना अंगरक्षणासाठी रामाच्या मागे मागे वनामध्ये जाईल. अयोध्येचा संपूर्ण राजकोष, अन्न भंडार यांच्या बरोबर जायला हवं. त्याने वनातल्या पावन प्रदेशात ऋषी मुनींबरोबर हे यज्ञ अनुष्ठान करतील. पर्याप्त दानदक्षिणा देऊन सुखाने राहतील. आमच्या आज्ञेचे पालन केले जावे. महाराज, जर सगळी सेना, राज्याचा सगळा कोश रामाबरोबर निघून जाईल, तर या श्रीहीन, धनहीन आणि या उजळलेल्या अयोध्येच्या राज्याचा माझा पुत्र भरत कधीही स्वीकार करणार नाही. तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही वचन गमावलेलं आहे. भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू राजाबाहेर कोणत्या अधिकाराने पाठवता आहात? तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापसवेशात 14 वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे. यांना तर हे राजाचे अलंकार, वस्त्र, आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे. म्हणूनच मी यांच्यासाठी मुनींचे वस्त्रही मागून ठेवले आहेत. मंथरा, हे रामासाठी. देवी कैकई, क्रूरतेची ही एक सीमा असते. तुमचं हे आचरण पाहून माझ्याही मनात आलंय की मी ही अयोध्या आणि या राज्याचा त्याग करून श्री रामाबरोबर वनात निघून जावं. तुम्ही जी आपल्या पतीची दुर्गती केली आहे, याच्या फळ स्वरूपात कोण जाणे तुम्हाला कोणकोणते नरक भोगायला लागणार आहे. परंतु कदाचित यात तुमचा दोष नसेल, कारण लिंबाची पानं पिळून त्यातून मध नाही मिळत. तुमच्या मातेनेही आपल्या पती बरोबर स्त्रिया हट्ट करून आपलीच दुर्दशा करून घेतली होती. आर्य सुमंत, तुम्ही मर्यादा ओळखून राहिलात तर अतिउत्तम होईल. आर्य सुमंत, माता कैकई योग्य तेच सांगतायत. आम्हाला आत्ताच मुनिवेश धारण करून गेलं पाहिजे. राज्याबरोबर मी सर्व राजसी भोगांचाही त्याग केला आहे. द्यावं माते, आपल्या आशीर्वादांनिशी आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करावं. हे लक्ष्मणासाठी. हे तुझ्या सुनेला सीतेसाठी. थांब देवी कैकई. तुझ्या त्रिया हट्टाने पतीची मर्यादा तर नष्ट केली, परंतु रघुवंशाची मर्यादा तरी भंग करू नकोस. सीता तुझी पुत्रवधू आहे. रघुवंशाची शोभा, सूर्यवंशाची लाज, तिची उत्तम वस्त्र आणि आभूषण काढून घेऊन तिला मुनिवस्त्र देत असताना तुझे हात नाही कापत. तू केवळ रामासाठी वनवासाचा वर मागितला होतास. त्यामुळे सीता राजकुमारी सारखी पूर्ण राजशाही थाटात वनामध्ये राहील, ही आमची आज्ञा आहे. गुरुदेव योग्यच सांगतायत. सीता जिथे राहील, राज्याची राणी होऊन राहील. मी महाराज जनकांना वचन दिलं होतं की सीतेचा अयोध्येच्या महाराणी सारखाच आदर सत्कार केला जाईल. सीते, मुली,
तू वनातही एखाद्या महाराणीसारखीच राहशील. क्षमा पितृदेव, क्षमा गुरुदेव. तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं, तिला हे शोभेल का? हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का? असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल की माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल? माताश्री, मला ही वस्त्र प्रदान करा आणि मला शिकवा की ही परिधान कशी करायची. ये ग सुनबाई, मी शिकवते तुला, मी निसून देते. ये 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 ठेव, चल ये 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 ही वस्त्र तुला खूप आवडतात ना? ये मी नेसवते. ही वस्त्र काढून ठेव, काढून ठेव हे दागिने. चल काढ काढ, चल. नाही नाही सीते, तू पाहिजे तर मुनिवस्त्र धारण कर, पण तू आभूषण नको काढूस. एका विवाहित स्त्रीने आभूषण न घालणं अपशकुनाची गोष्ट आहे. जशी आज्ञा गुरुमाता. माई, मंथरा माई, कोण कोण बोलवत आहे मला? का बोलवत आहे? आम्ही तुला भेटायला आलो आहोत माई. राम, राजा राम, महाराज, तुम्ही आलात? महाराज, मला शिक्षा द्यायला आला आहात. मला शिक्षा द्या, शिक्षा द्या. 14 वर्षापासून मी वाट पाहते आहे की मला शिक्षा द्या. महाराज, मला शिक्षा द्या. मी सगळ्यांना सांगताय, मला शिक्षा द्या. मी अपराधी आहे. 14 वर्षापासून सगळ्यांना सांगते, मला शिक्षा द्या, मला शिक्षा द्या. कोणीच नाही दिली. तुम्ही शिक्षा द्या महाराज. मी तुमचे अपराधी आहे. मला शिक्षा द्या महाराज, मला शिक्षा द्या. हे तू काय बोलते आहेस माई? माई मंथरा, तू तर माझ्या माते समान आहेस. मी तर तोच तुझ्या मांडीवर खेळलेला बालक आहे. चल, तुझं स्थान राजभवनात संपूर्ण सन्मानासहित सुरक्षित आहे. चल, बघ बघ, तुला न्यायला कोण कोण आलं आहे. ये सोनबाई, मी शिकवते तुला, मी नेसवते. ये, चल ये. ही वस्त्र तुला खूप आवडतात ना? हं? ये, मी नेसवते. उतरवून ठेव ही वस्त्र, उतरवून ठेव हा पोशाख, काढून ठेव. नाही, असं काय बघते आहेस माई? यांना आशीर्वाद दे. आशीर्वाद नाही, मी त्या योग्यतेची नाहीये. मी अपराधी आहे. मी तुमच्या
सावळीला उभं राहायच्या योग्यतेची पण नाहीये. मला शिक्षा द्या, शिक्षा द्या देवी. लक्ष्मण, तूच मला शिक्षा दे, तूच मला शिक्षा दे. त्या दिवशी शत्रूच्या हातून भरताने मला का वाचवलं? तू शिक्षा दे लक्ष्मणा, शिक्षा दे. माई, महाराज राम, महाराणी सीता तुला त्यांच्या बरोबर सन्मानाने घेऊन जायला आले आहेत. असं नाही लक्ष्मण, मंथरा माईला आधी प्रणाम कर. सीते, माईचे चरण स्पर्श कर. ही तुझ्या सासू समान आहे. नाही, मी या योग्यतेची नाही. नाही सीता, नाही. मी तुझी अपराधी आहे, मी अपराधी आहे. मी या योग्यतेची नाहीये सीता, मी या योग्यतेची नाहीये. मी या योग्यतेची नाहीये सीता. सीता, पश्चाताप करता करताच 14 वर्ष उलटली. 14 वर्ष उलटली. 14 वर्ष उलटली. रामजी, राम, राम, राम.